नमस्कार मंडळी, खडे मसाल्याचा वापर न करताही चविष्ट अशी वांग्याची भाजी तयार केली। एक मोठा कांदा, अर्ध टोमॅटो छान भाजून घेतलं। काटेरी वांग्यांना मधातून काप दिला, बारीक असे काटे काढून घेतले। त्यानंतर एका भांड्यामध्ये तेल टाकलं, तेल छान कडकडीत असं गरम होऊ दिलं। त्यानंतर वांगे सोडून दिले। अधूनमधून वांगे चेक करत राहा मंडळी, नाहीतर जातील जळून। वाटण तयार करूया। त्यासाठी 4-5 लसूण पाकळ्या, एक आल्याचा तुकडा, मुठभर कोथिंबीर, अर्धी वाटी शेंगदाणे, भाजून घेतलेलं टोमॅटो, कांदा, अर्धा चमचा जिरे घालून पाणी टाकून मसाला छान असा गरागरा बारीक करून घेतला। मसाला ठेवा आता बाजूला। त्यानंतर आता गरम तेल करूया। त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली, वाटण तयार केलेलं ते सुद्धा घालून घेतलं। आता त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, धनेपूड, जिरेपूड तसंच गरम मसाला सुद्धा घालून घेतला। हळद घालायची आणि मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलं। तयार केलेली वांगी सुद्धा घातली। वरून गरम पाणी गरजेप्रमाणे घाला। चवीप्रमाणे मीठ घातलं आणि त्यामध्ये बारीक कापून घेतलेली कोथिंबीर सुद्धा घातली। झाकण ठेवून भाजीला छान गदागदा उकळी आणू दिली आणि अशा पद्धतीने चविष्ट अशी वांग्याची भाजी तयार झाली। मंडळी, तुम्ही कधी करता हा बेत?